दोडक्याची भाजी ना बऱ्याच जणांना आवडत नाही, खावीशी वाटत नाही. त्यामुळे आज आपण दोडक्याचा वेगळा प्रकार बघणार आहोत. एकदम मस्त असं चवीला, ज्यांना वेट लॉस करायचं आहे आणि जे रात्री डिनरमध्ये फक्त सूप पितात त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. म्हणजे सगळेच पिऊ शकतात. अगदी मस्त चवीला अशी होणारी रेसिपी आहे. मी एक कोवळा आहे दोडका, छोट्या साईजचा आहे. मी त्याच्यावरचे जे शिरा असतात ते काढून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून बारीक किसून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे. अर्धी वाटी मी मुगाची डाळ टाकलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेऊया. आणि आता त्यामध्ये जो दोडका किसलेला आहे ना तो टाकून घेऊया. सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये आता आपण थोडीशी अगदी 1 चुटकी हळद टाकायची आहे. आणि त्यानंतर 1 चुटकी जे आहे ना थोडंसं आपलं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे, जे की आपल्याला डाळ शिजण्यापुरतं. आणि त्यानंतर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण सूप बनवण्याची जी आहे ना ती तयारी करून घेऊया. अगदी सोपं आहे, जास्त वेळ लागत नाही. 1 लसणाची पाकळी आहे, ती कट करून घेतलेली आहे. आणि 1 हिरवी मिरची आहे. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, थंड झालेला आहे आता कुकर. सर्व मिश्रण आता आपण काढून घेऊया. त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. आणि थोडीशी हळद टाकायची आहे. बघा मस्त शिजलेलं आहे. व्यवस्थित फिरकीनं जे आहे ना ते फिरवून घेऊया. छान एकजीव झालेलं आहे मिश्रण. चवीप्रमाणे मी मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे. अगदी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे मी. त्यामध्ये थोडीशी जिरे टाकायचे आहे. 1 लसणाची पाकळी जी कट करून घेतलेली आहे आपण ती. थोडंसं परत हिंग टाकायचं आहे, जे आपण अगोदर डाळ शिजताना पण टाकला होता म्हणून थोडासा टाकायचा आहे. आणि 1 हिरवी मिरची जी कट केलेली आहे ना ती टाकून घेऊया. परतून घेऊया व्यवस्थित. हिरवी मिरची आणि लसूण छान तळून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये जे मिश्रण आहे ना ते सर्व आपण टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित आता छान उकळून घेऊया. सिम गॅसवर उकळून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिट लागतात, जास्त वेळ लागत नाही. ही 2 व्यक्तीसाठीचं सूप आहे. आणि उकळल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची वरतून. कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी ना तशी करा. थोडंसं पातळ आणखीन केलं तरी चालेल, जास्त घट्ट पण छान नाही लागत. आता आपण गरमागरम मस्त काढून घेऊया आणि सर्व करूया. वरतून थोडी तुपाची धार टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर. सोबत सलाड घ्यायचं. मस्त एन्जॉय करायचं डिनर. एकदम साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.